श्री गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र. जन्म व बालपण. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. येथे होऊन गेलेले श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी व श्री एकनाथ महाराज आदी संतांच्या मांदियाईत शोभून दिसतील अशा संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे छोटेसे गाव. पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी 7 पिढ्या चालत आली होती. अशा या सात्विक कुटुंबात रावजी आणि सौ गीताबाई या जोडप्याच्या पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके 1766 या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री महाराजांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ राधाबाई यांना तर अत्यानंद झाला. पाळण्यात नाव गणपती असे ठेवले. हे गौरवर्णी गुटगुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्वप्रिय झाले. बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले. भागवताची अत्युन्नत आवड, एक पाठीपणा तसेच अन्नदानाचे अतीव प्रेम आणि दीनदुबळ्यांचे कैवाया पाहून आजोबा धन्य झाले. पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यांकडून त्यांच्या सरी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली. अध्यात्माची ओढ वाढतच होती आणि अखेर 9व्या वर्षीच 2 सोबत्यांसह गणूने गुरु शोधार्थ घरातून पलायन केले. पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला. 11व्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला. त्यानंतर लवकरच आजी व आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले. पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली. इकडे गुरुभेटीची तैमे वाढतच होती. त्यांच्या ठिकाणी जन्मताच अत्यंत तीव्र अध्यात्म वृत्ती होती व श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासूनच आपल्या जीवितकार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती. ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही व अखेर वयाच्या 12व्या वर्षी आईला किंचितची सूचना देऊन स्वारीने एके रात्री गुपचूप एका लंगोटीनिशी प्रयाण केले आणि गुरुशोधार्थ भारतभ्रमण सुरू केले. सद्गुरू शोध व अनुग्रह. या भ्रमणात श्री महाराजांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या. हरिपूर येथील साध्वी राधाबाई, मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्री स्वामी प्रभू, काशीचे तैलंग स्वामी, दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस आदी सर्वांनी अतिप्रेमाने त्यांना जवळ केले. पण तुझे गुरुपद माझ्याकडे नाही म्हणून सांगितले. अखेर गोदातीरी श्री समर्थ संप्रदायापदी श्रीरामकृष्ण यांनी दर्शन देऊन येळेगावच्या श्री तुकाराम चैतन्याकडे जाण्यास सांगितले. तिथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले. 9 महिने तिथे त्यांनी अविरत अविश्रांत गुरुसेवा केली. गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांची ध्येयबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली. अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह दिला आणि ब्रह्मचैतन्याचे नाव ठेवले. मनासारखा सद्गुरू भेटल्यावर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ 15व्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली. आत्मज्ञान अंगी बनवण्यासाठी 2 वर्षे नेहमी अरण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्रे करून मग घरी जावे ही गुरुआज्ञा शिरसज्ञ करून ते निघाले. गोंदवले. श्री तुकामांच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून 9 वर्षांनी गोंधळात जाऊन घरी प्रकट झाले. सर्वांना आनंद झाला. 9 वर्षे आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते माहेराकडून घेऊन आले. पुढे तिच्यासह पुन्हा गुरुदर्शनास गेले आणि नाशिक येथे सुमारे 6 महिने वास्तव्य करून त्यांनी तिची नामस्मरणात व ध्यानधारणात उत्कृष्ट तयारी करून घेतली. वर्षभरानंतर तिला पुत्ररत्न झाले. पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ ती स्वतःही वैकुंठवासी झाली. त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा विवाह केला. तो एका जन्मांध मुलीशी.
यांना पुढे भक्तमंडळी आईसाहेब म्हणू लागली. पुढील काळात श्री महाराजांनी श्री नामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रपंचीकांना पेलेल असा परमार्थ दाखवण्याचे कार्य अधिकच जोराने केले. सदाचार, नामस्मरण, संगोपन, अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष भर होता. सन 1890 पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदवले येथेच राहिले. त्यांच्याकडे येणाऱ्यांनी व राहण्यांची संख्या खूपच वाढली. या सर्वांना सगुणापासूनचे व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यात श्रीराम, सीता व लक्ष्मण तसेच मारुती यांची स्थापना केली. पुढे भक्तमंडळींची संख्या वाढत गेली. पुढे एक शनी मंदिरही बांधले. शिवाय जागोजागी उपासना वाढावी यातून भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राम मंदिरांची स्थापना केली. श्री महाराजांनी इसवी सन 1901 मध्ये मातोश्री गीताबाई व अनेक भक्तमंडळी यासह काशी असे प्रयाण केले. त्या त्रिस्थयी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येत देह ठेवला. इसवी सन 1776 व 1896 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्री महाराजांनी आपल्या शेतावरच नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरवले आणि उपासमारीपासून वाचवले. महासमाधी. ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वप्रत पोचलेले संत होते यात शंका नाही. देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचरणात, विचारात आणि उच्चारात चुकून देखील मी व माझापणे दिसायचा नाही, हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होते. अर्थात स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती. आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले. प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र. प्रपंचिकेच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते. प्रापंचिक लोकांसाठी हा कटाटोप करीत असताना त्यांना आकड, निंदा, अपमानशय व कमीपणा सोसावा लागला तरी देखील सर्वांनी भगवंताच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला. भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्यात प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचा त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले. श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानाने नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कलिपले, बुद्धीने नाम चिंतले. काया वाचा मनाने जगात एक नामाशिवाय त्यांना दुसरे काही सत्य मानले नाही. सोमवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके 1835 इसवी सन 22 डिसेंबर 1913 या दिवशी पहाटे 5:55 वाजता जेथे नाम तिथे माझे प्राण ही सांभाविक गुण हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला. जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंधळाचा हा अध्यात्म सूर्य मावळला. वशिष्ठ, वामदेव आणि भारतीय ऋषींची परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. श्रीराम जय राम जय जय राम.